आणि आता पाहणार आहोत पंढरीच्या आषाढी वारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबारायांची पालखी विसाव्यासाठी पुण्यात विविध भागामध्ये विठ्ठल भक्तीच्या भजनाचे सूर निनादले। भजनाच्या माध्यमातून भक्तांची विठुरायाला आर्त साथ। नाशिकच्या सिन्नरमधील सायकल दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ। 152 वारकरी सिन्नर ते पंढरपूर सायकल दिंडीमध्ये सहभागी। 3 दिवसांमध्ये 350 किलोमीटरचं अंतर पार केलं जाणार। संत गजानन महाराज पालखीचं परळीमध्ये 2 दिवस मुक्काम। परळीमधून पालखी अंबाजोगाईकडे मार्गस्थ होणार। 2 जून रोजी पालखीचं शेगावमधून प्रस्थान। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर 1800 भाविकांना पांडुरंगाचं दर्शन मिळणार। भाविकांच्या मागणीचा विचार करून दर्शन रांगेमध्ये आणि संख्येत 600 टोकन पासची वाढ। पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दर्शनासाठी भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरामध्ये मोठी गर्दी। ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषामध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यात दाखल। मोठ्या संख्येनं वारकरी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी। 2 दिवस पालखीचा मुक्काम पुण्यात असणार। पुण्यामधील पालखी मंदिरामध्ये बाल वारकरी ज्ञानेश्वर महाराजांच्या वेशभूषेत चिमुकल्या वारकऱ्याच्या चेहऱ्यावर चांगलाच आनंद पाहायला मिळाला। पुण्यातील विठोबा मंदिरासमोर पालखीच्या दर्शनासाठी गर्दी। मुखदर्शन घेण्यासाठी पुणेकरांची गर्दी। पुण्यातील मुस्लिम व्यक्तीकडून वारकऱ्यांची सेवा। 3 वर्षांपासून थकलेल्या वारकऱ्यांची मालिश करण्याची सेवा करतायत अब्दुल रझा असं या मुस्लिम सेवेकऱ्याचं नाव। अब्दुल रझा यांचं सर्वच स्तरातून कौतुक। आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 बातम्या।